हाय फ्रेंड, कसे आहेत सगळे? मजेतच असतील. तर आज आपण बनवूया तोंडलीची भाजी. मी कढईत तेल टाकलेले 2 चम्मच, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. आणि तोंडलीची भाजी कुणाकुणाला आवडती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे आपण कांदा टाकलेला आहे. तर कांदा मस्तपैकी भाजून घेऊया. मी काय बोलत होते, तोंडलीची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि माझे व्हिडिओ नक्की बघायचा, मला कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ कसे आहेत. इकडे आपण टमॅटो टाकलेला आहे. 1 टमॅटो 1 कांदा मी टाकलेला आहे तोंडलीच्या भाजीला. आणि पाव किलो तोंडली आणलेली आहे. नक्की तोंडलीची भाजी अशी बनवून बघा, तुम्हाला आवडेल. मला पहिल्याने खूप आवडायची, आता एवढी मी खात नाही घरी. आता मी इकडे मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर थोडी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली होती पहिलीच, ती आता टाकली आहे मी. आपण चांगलं आता भाजीला भाजून घ्यायचं मस्तपैकी, टमॅटो, कांदा आणि चटणी. आता थोडं लाल तिखट टाकूया याच्यामध्ये, म्हणजे कसं कलरसाठी थोडं आणि छान लागते, थोडी म्हणजे स्पायसी लागते ना, तर मस्त लागते तोंडलीची भाजी. माझे व्हिडिओ नक्की मला सांगा जरा कमेंटमध्ये की कसे मला जर जेवणाचे बनवायला पाहिजे, की माझे डेली ब्लॉग बघायला आवडतील. आता हळद टाकून घेतलेली आहे. आणि आपण किती बी घरात लेडीजनी काम केलं आणि किती बी काय केलं तर काही नाही, आपलं काम कमीच असतं. आणि लेडीजला तर घरामध्ये किती बी काम केलं तरी ते काम दिसून येतच नाही कधी. म्हणून काय आपलं जे आहे ते चालूच राहायचं. आणि इकडे आपला लाल कांदा हे सगळं झालेलं आहे. आता आपण टाकूया तोंडली त्याच्यामध्ये. बघा किती मस्त झालं आहे. तोंडली टाकून घेऊया. लेडीजच्या जीवनामध्ये फक्त नुसतं काम आणि कामच लिहिलेलं आहे. ती आईवडिलांच्या घरी पण काम करत राहायचं आणि नवऱ्याच्या घरी बी सदा न कदा कामच करीत राहायचं. तिच्या आयुष्यामध्ये आरामच नाही. आणि माझं आवडतं काम आहे कोणतं? जेवण बनवायचं. मला आवडतं जेवण बनवायला, पण ते बी टेस्टी आणि असं अलग काहीतरी. रोज तेच भाजी नाही आवडत. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मी. शेंगदाणे मी थोडेसे भाजून नव्हते घेतले, थोडे कच्चेच टाकलेले, म्हणजे एकदम भाजले पण नाही आणि कच्चे पण नाही, म्हणजे मिडियम असे आंबोळामुळे नुसतं थोडंसं हे केलं. ते बघ कढई हलती काऊन की मी एका हाताने मोबाईल पकडला ना, आणि ते थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपली तोंडलीची भाजी शिजली पाहिजे. आता आपण याच्यावरती मस्तपैकी झाकण लावून ठेवून देऊया, म्हणजे हे वाफेने चांगली शिजून निघाल. हे बघा आता मी झाकण ठेवलं होतं. हे बघा कशी मस्त झाली. थोडी कोथिंबीर टाकूया आणि डबल झाकण लावून ठेवून देऊया, म्हणजे अजून थोडी कच्ची आहे आपली तोंडलीची भाजी. तर मग त्याच्यावर झाकण लावून ठेवून देऊया 5 मिनटं अजून. आता खोलून बघूया आपण 5 मिनटानंतर. हे बघा कसं मस्त तेल आले साईडला, कसे छान दिसते. आणि म्हणजे कसं झाकण आपण जेवढं वेळात चांगलं देईल ना, तेवढी मस्त तोंडलीची भाजी होईल. आणि तोंडलीची भाजी ना खरं खायला पाहिजे. पावसाळ्यात जास्त करून तोंडली, कंटोले ही भाज्या येतात, म्हणजे रानभाज्या येतात पावसाळ्या दिवसामध्ये, त्या भाज्या नक्की खायला पाहिजे. आणि ही तोंडलीची भाजी जास्त पावसाळ्यामध्ये जास्त करून विकायला येते. खरी गोष्ट म्हणलं तर तोंडली, कंटोले, अजून दुसरे रानभाज्या कोणत्या बी असून तुम्ही नक्की खा जा, कारण की रानभाज्या तेवढ्या खाल्ल्या शरीराला चांगल्या आहेत. हे बघा साईडने कसं तेल दिसतंय.
मस्तपैकी आता भाजी हलवते मी, बघते शिजली का नाही. ती शिजलीच नाही, अजून कच्ची आहे. शिजती अजून ती. अजून मी म्हणलं शिजली का नो, म्हणून मी झाकण लावून डबल ठेवून देते. म्हणलं शिजू दे. मी म्हणलं थोडीशी अजून कच्ची आहे म्हणलं, डबल आता शिजायला लावून ठेवून देते. मला तर हसायला पण येते ब्लॉगमध्ये बोलता बोलता. आणि हसलं पाहिजे, जीवनामध्ये हसणं जरुरी. रडवायला तर सगळी दुनिया बसलेली, हसवायला स्वतःसाठीच हसायचं, स्वतःसाठीच जगायचं. हे बघा कशी मस्त झाली आहे, शिजली आता आपली मस्तपैकी. गॅस बंद केला आहे मी. आणि साधारण 15 मिनटं लागली माझ्या भाजीला बनायला ज़्यादातर. तर आता मी इकडे तोप ठेवलं आहे. माझ्या नवऱ्याला लागतं आहे, माझ्या हजबंडला, हबीला अंड्याची भाजी. तर मी काळा मसाला बनवून घेतला होता. काळा मसाल्याचं मी रेसिपी नाही म्हणजे काळा मसाला भाजलेली मी रेसिपी नाही टाकली आहे त्याची, पण मी इकडे बनवून घेते आहे त्यांच्यासाठी भाजी. मी तेल टाकलेलं आहे 2 चम्मच, आणि 2 चम्मचच्या क्वांटिटीमध्ये आपल्या हिशोबाने तेल टाकले. त्याच्यामध्ये टाकले आता कढीपत्ता आणि थोडंसं काळा मसाल्याचं काळा मसाला आपला घरचा बनवलेला, म्हणजे त्याच्यामध्ये घेतलेला आहे कांदा, लसूण, अद्रक, थोडंसं खोबरं, थोडीशी चण्याची डाळ, हे सगळं भाजून घेतलेलं आहे मी. आणि कोथिंबीर हे टाकून, मिरची टाकून वाटून घेतलेलं आहे. आणि माझे मिस्टर तिखट खात नाही आहे, म्हणून त्यांच्यासाठी अलग आणि बनवावं लागते. याच्यामध्ये बिलकुल मिरची नाही आहे, फक्त थोडासा मटन मसाला या चिकन मसाला हे अर्धा चम्मचच्या बी कमी टाकावं लागतो, तेच त्यांना आवडतं बस. आता हे पाणी मी टाकून घेते. आता मस्त बघूया, त्याला उकळी येऊन देते. मग अंडे सोडूया त्याच्यामध्ये. तर मी गॅस फास्ट केला आहे. थोडंसं अजून पाणी टाकून ठेवते. हे पाणी टाकलं होतं ते मी कट केलं आहे. हे बघा अंडे सोडूया आता. मला तर बिलकुल एवढं अंड्याची भाजी, मला कधी कधी एखाद्या वेळेस अंडं तळून खायला याला आवडतं, असं नाही आवडत. आणि आजकाल हे पण श्रावण महिना पण चालू झालेला आहे ना, तर श्रावण महिन्याचं जास्त खात नाही आहे, पण माझ्या मिस्टरांना लागतं म्हणून मी आणते. आणि अंडे बी तसे बी व्हेज आहेत, नॉनव्हेज नाही आहे. व्हेज आहे का नॉनव्हेज आहे मला नाही माहिती, जाऊ. मस्तपैकी अंड्याची भाजी आपली बनते. कसं छान उकळी आली आणि तरी आलेली वरती, म्हणजे हिरवी हिरवी ना तरी येते. आणि इकडे चपाती बनवून घेऊया पटकन. मी सगळं जेवण बनवलं आहे आणि मी तुम्हाला फक्त गॅर्निशिंग करून नाही दाखवले, ते मी गुणच गेले, मला थोडंसं काम आलं म्हणून मी सोडून दिलं, सॉरी. नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल. चपाती तव्याच्या खाली चालली, बघितलं का? हां, मस्तपैकी चपाती बनवून घेऊया आता आपण. हे कशी मस्त चपाती बनते. चपातीचे जर माझी हे बघायची असेल की माझी चपाती कशी काय फुगते, ते बी सिक्रेट आहे माझ्या चपातीचं, कशी फुगवायची चपाती. तुम्हाला जर माझ्या चपाती फुगवायचा ब्लॉग बघायचा असला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तो चपातीचा बी ब्लॉग दाखवेल की चपाती कशी फुगवायची आपल्या चपातीला. ठीक आहे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बाय.